नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। चंद्रपूर शहर दगडी परकोटाचे शहर आहे। शहरात परकोटाच्या आतल्या भागात घनदाट वस्ती आहे। याच परिसरात शेकडो मूर्तिकारांची निवासस्थाने असून याच भागात गणेश स्थापनेदरम्यान मूर्त्यांची विक्री व प्रदर्शन होत असते। मात्र गणेशोत्सव व गणेश मूर्त्यांच्या स्थापनेच्या काळात या भागात वाहतुकीची प्रचंड कोंडी होते। मखर व पूजा साहित्याच्या खरेदीसाठी आलेले नागरिक देखील निवांतपणे खरेदी करू शकत नाही। नेमके हेच ध्यानात ठेवत चंद्रपूर शहर मनपाने यंदा चांदा क्लब मैदानावर प्रशस्त जागेत गणेश मूर्ती प्रदर्शन व विक्री प्रकल्प राबवला आहे। शहर व जिल्ह्यातील सुमारे 200 मूर्तिकार या एकाच ठिकाणी आपल्या घडवलेल्या मूर्तींची विक्री व प्रदर्शन करण्यासाठी आले आहेत। निवांत भटकंती, प्रशस्त पार्किंग व्यवस्थेसह या ठिकाणी मूलभूत सोय करण्यात आल्याने नागरिकांसह मूर्तिकारही समाधानी झाले आहेत। गेल्या 25 वर्षापासून मी मूर्त्या बनवून राहिलो आहे आणि त्या जुन्या जागेवर जुबली हायस्कूलच्या फुटपाथवर ज्या मूर्त्या विकत होतो त्यापेक्षा ही जागा चांगली आहे आणि प्रशस्त असं शेड इथं तयार करून दिलेलं आहे महानगरपालिकेनं। खूप चांगलं असं सुंदर प्रदर्शन इथं मूर्त्याचं भरवण्यात आलेलं आहे आणि लोकांचा सुद्धा सुंदर असा प्रतिसाद सुद्धा आहे आणि गर्दीपासून व्यवस्थित अशी जागा सुद्धा। केवळ मूर्त्यांचे नव्हे तर मखर साहित्य, पूजा व खाद्यपदार्थांचे स्टॉल देखील या ठिकाणी उभारण्यात आले आहेत। हा प्रकल्प 3 दिवस राबवला जात असून नागरिकांचा या संपूर्ण प्रकल्पाला मोठा प्रतिसाद लाभला आहे। या शहरातल्या लोकांसाठी, नागरिकांसाठी चालू केलेला आहे। एकाच ठिकाणी नागरिकांना सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती उपलब्ध होतात आणि लोकांचा वेळ वाचतो त्या याच्याने आणि वाहतुकीची पण जी गर्दी होते शहरामध्ये ती सुद्धा जरा म्हणजे कमी होते आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स असल्यामुळे सगळं साहित्य एकाच ठिकाणी मिळते आहे। डेकोरेशन करून देणारे लोक पण इथे आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या जसं लागतं तसं त्या प्रकारचे सगळं साहित्य सकट इथे म्हणजे स्टॉल्स लावले गेलेले आहेत। त्याच्यामुळे हा खरंच स्तुत्य उपक्रम आहे महानगरपालिकेचा खरंच। आणि दरवर्षी मी मूर्ती स्थापना करतोय आणि मला ते मूर्तीसाठी सिटीमध्ये वगैरे पाहावं लागतो, तिथे खूप गर्दी असतो आणि इथे महानगरपालिकेने खूप छान प्रकार वागवलं। इथे म्हणजे कसं सुरसुडीत असतो आणि यायला जायला इथे बघायला थोडा चांगलं वाटतं। इथं म्हणजे मोकळं आणि गर्दी पण होणार नाही आणि कोणाला दुसऱ्याला त्रास पण होणार नाही आणि याच्यामध्ये कसं मेन आपण म्हणजे कसं ते आपण चांगलं सिलेक्ट करून मूर्ती घेऊन जाऊ शकतो आपण। खूप छान इथे हे केलं आहे, पण आता लोकांनी यायला पाहिजे, इथे खरेदी करायला पाहिजे। गणेशोत्सवादरम्यान गर्दी टाळून बाप्पाची खरेदी व मखर साहित्य विकत घेणाऱ्या नागरिकांना यामुळे उत्तम बाजार लाभला आहे।